जय गजानन माऊली। आज आषाढी एकादशी आणि प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा आज मोठी गर्दी पाहायला मिळते। भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक आज संत नगरी शेगाव मध्ये येऊन गजानन महाराजांना या ठिकाणी नतमस्तक होतात। आपण बघू शकतो की आज सकाळपासून या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी बघायला आपल्याला मिळते। रात्रीपासून या ठिकाणी गजानन महाराजांचं मंदिर या ठिकाणी भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये म्हणून गजानन महाराज संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज दिवसभर भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे। आज रात्री सुद्धा या ठिकाणी जे भाविक आहेत ते या ठिकाणी जोपर्यंत भाविक दर्शनासाठी येतील तोपर्यंत गजानन महाराजांचं मंदिर हे खुलं असणार आहे। एकंदरीत पाहिलं तर प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या या गजानन गजानन महाराज संस्थानाला या ठिकाणी ओळख आहे। त्यामुळे भाविक जे आहेत ते जे पंढरपूरला जाऊ शकत नाहीत ते भाविक या ठिकाणी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या ठिकाणी ते या ठिकाणी गजानन महाराजांना या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी सांगत असतात। एकंदरीत पाहिलं तर आज सकाळपासून या ठिकाणी शेगावमध्ये मोठा पाऊस जो आहे तो रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू आहे, तरी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, शेगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।